साहेब, महाविकास आघाडी असो की महायुती असो, याद्या किंवा उमेदवार जाहीर व्हायला फार मोठा विलंब लागतो. दोन्हीकडून दावे होतात की आम्ही सर्व एकत्र आहोत, मात्र मग एवढा विलंब कशामुळे होतो? त्या ठिकाणची स्थानिक समीकरणं पाहून हा विलंब होत असावा. शेवटी परभणीच्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे की राजेश विटेकर हे आमचे उमेदवार ठरलेले असताना रासपला ती जागा सोडली पाहिजे म्हणून शेवटपर्यंत खलबतं चालली आणि मग सर्वानुमते त्या ठिकाणी तो उमेदवार दिला गेला. तसे इतर जागेंचा जो महायुतीमधला तिढा आहे तो लवकर सुटेल असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीचा जो प्रश्न आहे तर मला असं वाटतं, मला अशी माहिती पडली की अकोल्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज भरला, पण तो नामांकन अर्ज परत घेण्याची नामुष्की त्या उमेदवारावर ओढवल्याशिवाय राहणार नाही अशी सुद्धा एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे कुठेही घाई गडबड न होता शांततेनं झालं पाहिजे, अशी नामुष्कीची वेळ यायला नको. काल तुम्ही बघा, बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने तिथल्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या सुप्रियाताई यांना न सांगता पाठिंबा जाहीर केला आणि त्यांनी त्यांचे आभार मानले. पण त्याच वंचित बहुजन आघाडीने इतर लोकसभेमध्ये मात्र त्यांचे उमेदवार उभे केले. म्हणजे अशा ज्या काही द्विधा मनस्थिती निर्माण करणाऱ्या भूमिका आहेत त्या मतदारांना अगदी द्विधा मनस्थितीत टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे महायुतीचं प्रत्येक पाऊल हे सावधानीकडे आहे. अकोल्यात मात्र तुम्हाला एक वेगळं चित्र लवकरच पाहायला मिळेल. सर्वाधिक जास्त त्याग जो आहे तो अजितदादांना करावा लागला असं बोललं जात आहे, कारण तुमची हक्काची जी परभणीची जागा होती ती तुम्ही रासपला दिली. तर कन्व्हिन्स करण्यात भाजपला अजितदादा कमी पडले तर? अजिबात असं म्हणता येणार नाही. एकनाथराव शिंदे साहेबांना ज्या 13 जागा सुटत आहेत, ऑलरेडी त्यांचे 13 खासदार आहेत म्हणून त्यांना 13 जागा अपेक्षित होत्या आणि त्या त्यांना मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच खासदार आहेत, ते म्हणजे सुनील तटकरे साहेब. आणि वाढीव जागा आता आम्हाला बारामती मिळाली, शिरूर मिळाली, त्याच्यानंतर आमच्याच मित्र पक्षाला आमच्या कोट्यातून परभणी मिळाली, धाराशिव आमच्याकडे येते आहे. म्हणजे 4 जागा जर वाढत असतील त्याला कमी म्हणता येत नाही. उलट महायुतीमध्ये अजितदादांचा सन्मान केला आहे असं मला वाटतं. नाशिक विसरले तुम्ही, आणि नाशिक पण तुम्ही बरं झालं आठवण करून दिली. म्हणजे एक खासदार आणि आम्हाला जागा 6 भेटत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वेगळेपण काय आहे हे समजून घ्या. नाशिक तुमच्या लक्षात राहिलं नाही तर नाशिकवरचा दावा सोडला असता? अजिबात नाही. नाशिक पण आमच्या हक्काची आहे आणि तुम्ही आठवण करून दिली त्याबद्दल आभारी आहे. म्हणजे पत्रकारांचं पण किती बारीक लक्ष नाशिकवर आहे हे यावरून सिद्ध होतं. कार्यकर्त्यांची गर्दी होती काय अकोल्यामध्ये? काय समीकरण राहील, काय चित्र राहील? नाही, महायुतीचा अर्ज अनुप धोत्रे यांच्या नावाचा आज भरला गेला आहे. त्यासाठी त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते आणि महायुतीमधले सर्व घटक पक्ष, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना, आम्ही आणि मित्रपक्ष सर्वांनी मिळून त्यांचा नामांकन अर्ज दाखल केला. आणि महायुतीचे उमेदवार आहेत म्हणून विश्वास महायुतीला आहेच की ते चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि तसा आमचा प्रयत्न असेल. एक बोललं तुम्ही ज्याला मतदान केलं तो निवडून येते असं बोलतात काही वेळा. अकोल्यात काय कोणाला मतदान करणार? मतदान सांगत नसते तरी तुम्ही ज्याला मतदान करता तो निवडून येतो असं म्हटलं जातं. असं आहे. आता सध्या महायुतीमध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आमच्या पद्धतीने ताकद देऊन प्रयत्न करतोय निवडून आणण्यासाठी. आणि हे जे तुम्ही म्हणताय की मी मतदान केल्यानंतर कोणी निवडून येत असेल तर मी नक्कीच अशा व्यक्तीला मतदान करेन की निवडून येते. निकाल लागल्यानंतर आम्ही परत येऊ तुमच्याकडे. नक्की या. महायुतीचा उमेदवार निवडून आलेला दिसेल आपल्याला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.